श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे. कसे आहात आपण सर्वजण? मला खात्री आहे भगवान श्रीकृष्णांच्या परमकृपेने आणि राधाराणीच्या परमकृपेने आपण सर्वजण खूप आनंदी असाल. आपण सुरू केलेल्या श्रीमद भागवत या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की प्रसिद्ध भागवत प्रवक्ता कसा बनता येईल, आणि याच्याकरता प्रसिद्ध होण्याकरता आपल्याला पहिले सिद्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सिद्ध होण्याकरता काय करावं लागेल, तर त्याच्याकरता आपल्याला ज्या गुरुकुलाच्या पद्धतीनं श्रीमद भागवताचा अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागेल. परंतु अभ्यास करण्याकरता साधं ABCD हे इंग्लिशचे अक्षर जे आहेत किंवा आपण मराठीमध्ये अ ब क ड हे साधे साधे अक्षर आहेत, हे शिकण्याकरता सुद्धा आपल्याला गुरुची आवश्यकता असते. आणि आपण आपल्या जीवनाचं परमकल्याण करणारं अतिशय भव्य आणि दिव्य असणारं श्रीमद भागवत पुराणासारखं पुराण जर आपण शिकत असू तर आपल्याला सुद्धा गुरुची योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला सुंदर प्रकारे प्रसिद्ध असा श्रीमद भागवत कथा प्रवक्ता व्हायचा असेल तर त्याच्याच करता आम्ही हा ऑनलाईन क्लासेसचा घाट घातलेला आहे. आणि म्हणून काय करायचं, कोणत्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याला असणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला पहिल्या दिवसाला श्रीमद भागवत ही कथा 7 दिवसांची आपण ज्यावेळेस कथेचं आयोजन होत असतं तर पहिल्या दिवशी आपण कोणत्या कथा घेणार, दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणत्या कथा आहेत, परंतु आपल्याला पहिला दिवस अतिशय सुंदर प्रकारे त्याचं नियोजन आणि येणाऱ्या कथा, त्याच्यातले भजनं, त्याच्यामध्ये येणारे प्रमाणं, त्या कथेमध्ये पहिल्या दिवसाच्या जितक्या काही कथा असतील त्याच्यामध्ये आलेले श्लोकांचं उच्चारण, कोणत्या चालीमध्ये कोणत्या स्वरामध्ये गायन करायचं, सर्व प्रकारे आपण अतिशय सुंदर प्रकारे या सर्व गोष्टींचं या ठिकाणी सुंदर विवेचन बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा क्लास. तर ऐका सर्व गुणीजन, माझे सर्व भागवत प्रेमींना एकदा मी या व्यासपीठावरून मनभावे वंदन करतो. सकळांच्या पायी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे. चला आपण भगवान श्रीकृष्णांचं परम अतिदिव्य स्वरूप असलेल्या श्रीमद भागवताच्या पहिल्या दिवशी कोणकोणत्या कथा येतात आपण त्याच्यावरती जरा चर्चा करूया. तर ऐका एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने. जगाचं कल्याण करणारा अतिशय सुंदर असा मंत्र, आणि काल मी तुम्हाला जपमाळ सांगितली होती, त्या जपमाळेच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या मंत्राचं जप करायचं आहे, तर आपल्या जीवनात सुंदर असा प्रसिद्ध श्रीमद भागवत कथा प्रवक्ता होण्याकरता आपल्याकडे मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ऐका त्या जपमाळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय ही संपूर्ण श्रीमद भागवत कथा पूर्ण होईपर्यंत आपले 33,000 जप जर ओम नमो भगवते वासुदेवाय या जगदुद्धारक मंत्राचे जर आपण केले तर आपल्याला आपली वाचाशुद्धी होऊन आणि आपल्या या बुद्धीमध्ये संपूर्ण श्रीमद भागवत कथा, जसं एखाद्या रिमझिम पावसामध्ये शेतामध्ये जसं रिमझिम पाऊस पडतो आणि ते शेत फुलून येतं, पेरणी करण्यायोग्य होतं, अशा प्रकारे आपल्या जीवनात आपण त्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला म्हणजे आपलं जीवनसुद्धा अतिशय प्रफुल्लित होईल आणि सुंदर अशी श्रीमद भागवत कथा आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण करता येईल. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपण माळींचा जप करावा, 33,000 जप पूर्ण करावेत आणि त्याच्यानंतर आलेली अनुभूती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता. तर ऐका, पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये श्रीमद भागवत महापुराण या
कथेमध्ये प्रथम दिवसाच्या आलेल्या कथा, ह्या कथा अशा प्रकारे आहेत. टोटल पहिल्या दिवसाला 7 प्रकारच्या कथा आलेल्या आहेत. त्याला कथा म्हणता येणार नाही, 3-4 कथा आहेत. परंतु एक कथा सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काय करायला हवं, तर सुरुवातीला पहिल्या प्रथम आपल्याला स्तवन करायचं आहे. स्तवन म्हणजे त्याला आपण मंगलाचरण म्हणू. कोणत्याही ठिकाणी आपल्याला सत्यनारायणाची पूजा जरी करायची असली तर आपल्याला घर स्वच्छपणे सुंदर स्वच्छ करावं लागतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या धर्ममंडपामध्ये आपल्या कथेमध्ये सुंदर प्रकारची रंगत येण्याकरता आणि भक्तिमय वातावरण होण्याकरता आपल्याला स्तवन करायचं आहे. आता हे स्तवन कसं आहे हे मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपण श्रीमद भागवत कथा प्रवक्ता कसा व्हायचं, त्याचबरोबर पहिल्या दिवसाच्या कथा कोणकोणत्या आहेत आणि स्तवन आपल्याला करायचं आहे ते स्तवन कसं असणार आहे. हे स्तवन आमच्याकडे लिखित स्वरूपात आहे. हे जे ऑनलाईन क्लासला आपल्याकडे जॉईन होतील त्यांच्याकरता हे स्तवन आपण देणार आहोत. याची PDF पाठवू, फोटो पाठवू आणि हे स्तवन याचे हार्मोनियमचे नोटेशन पण तयार आहेत. हे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. स्तवनामध्ये कोणत्या कोणत्या श्लोकांचा कशा प्रकारे त्या स्तवनाचं गायन करायचं हे स्तवन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाला पहिल्या दिवसाच्या कथांमध्ये स्तवन आपलं झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाला आपण परिहार द्यायचा आहे. आपण ज्या श्रीमद भागवत कथेचं आयोजन नियोजन घडलेलं आहे, हे कुणाच्या माध्यमातून घडलं, ही कथा कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेली आहे, हे आयोजन आपले यजमान त्यांची माहिती आपण ह्या परिहारामध्ये देणार आहोत. आणि या परिहार झाल्यानंतर आपण कथेविषयी प्रस्तावना मांडायची आहे. म्हणजे श्रीमद भागवत काय आहे, श्रीमद भागवताचे आपण ज्या वेळेला हे कथेची संपूर्ण प्रस्तावना, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर श्रीमद भागवतासारखी कथा आपल्या जीवनात प्राप्त झाली असेल तर त्याविषयी प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे. चौथ्या क्रमांकाला श्रीमद भागवत पुराण काय आहे, नक्की श्रीमद भागवत आहे तरी काय, हे कुणी कोणाला सांगितलं, कुणाकडून कुणापर्यंत आलं आणि असे अनेक प्रकारची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण श्रीमद भागवत पुराण काय आहे या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर हे संपूर्ण भागवताविषयी श्रोत्यांची मनस्थिती तयार करणं, श्रीमद भागवत पुराण काय आहे, प्रस्तावना, परिहार, स्तवन ह्या सर्व गोष्टींमध्ये श्रोत्यांची मनस्थिती तयार होते. आणि मग आपल्याला पहिली कथा जी येते ती नारदजी आणि भक्तिदेवी यांचा संवाद. महर्षी नारद आणि भक्ती यांची भेट कुठे झाली, त्यांच्यामध्ये काय संवाद झाला, ही अतिशय सुंदर अशी कथा आणि आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवताची परमकृपा प्राप्त करून देणारी अशी श्री नारदजी आणि भक्तिदेवी संवाद अशी कथा पहिल्या दिवसाकरता असणार आहे. त्यानंतर आपण श्री गोकर्णाख्यान अशी अतिशय सुंदर कथा, नारद भक्ती संवादाच्या नंतर गोकर्णाख्यानाची कथा आपल्याला त्या ठिकाणी ती कथा करायची आहे. आणि गोकर्णाख्यानाची कथा अतिशय सुंदर कथा आहे. ही संपूर्ण कथा आपल्याला एकदम व्यवस्थितपणे ती कथा त्या ठिकाणी मांडायची आहे. आणि गोकर्ण आख्यानाची कथा झाल्यानंतर श्रीमद भागवत सप्ताह विधी, म्हणजे पहिल्या दिवसाचं हे संपूर्ण शेड्यूल असणार आहे. श्रीमद भागवत सप्ताह विधी म्हणजे पहिला दिवस आपला तर पार पडलेलाच आहे, परंतु आपल्याला 7ही दिवस कशा प्रकारचं नियोजन असणार आहे, कसं या ठिकाणी कोणकोणत्या कथा असतील, हे संपूर्ण सप्ताह विधीमध्ये आपण श्रोत्यांकरता, आयोजकांकरता, यजमानांकरता आणि आपल्या संपूर्ण या धर्ममंडपामध्ये असलेल्या उपस्थितांकरता प्रत्येकाकरता काही छोटे मोठे नियम आलेले आहेत. या सप्ताह विधीमध्ये आपण ते सर्व या ठिकाणी सांगायचे आहेत की आपण येताना आसन घेऊन यावं, त्याच आसनावरती बसावं, 7ही दिवस तीच जागा शक्यतो आपल्याला मिळेल अशा पद्धतीने यावं. आणि कथा प्रवक्ता म्हणजे व्यासजी व्यासपीठावरती
विराजमान होण्याच्या अगोदर, कथा सुरू होण्याच्या अगोदर आपण त्या धर्ममंडपामध्ये उपस्थित असावं, असे अनेक प्रकारचे नियम या ठिकाणी सप्ताह विधीमध्ये असणार आहेत. आणि सप्ताह विधीच्या नंतर आपल्याला विधीपूर्वक आरती करायची आहे. रोज संपूर्ण कथा झाल्यानंतर, कथा पूर्ण झाल्यानंतर, कथा ज्यावेळी विश्राम होईल त्यावेळेला आपल्याला आरती करायची आहे. आणि आरतीनंतर जो काही प्रसादाचं आयोजन असेल तो प्रसाद समस्त भक्तांना या ठिकाणी त्याची वाटप करायची. अशा प्रकारचं शेड्यूल हे पहिल्या दिवसाच्या कथेकरता असणार आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे स्तवन म्हणजे मंगलाचरण याचं गायन आपण करणार आहोत. आणि त्या स्तवनाच्या गायनानंतर परिहार कसा द्यावा, प्रस्तावना, श्रीमद भागवत काय आहे, नारद व भक्ती संवाद कसा आहे, अशी एक एक या 7ही नियमावलींचं, या 7ही कथेचं, 7ही या पहिल्या दिवसाच्या स्तवनाचा परिहार, प्रस्तावना, श्रीमद भागवत पुराण काय आहे, नारद भक्ती संवाद, असे वेगवेगळे 7 व्हिडिओ येतील. आणि याच्यामध्ये जर एखादा व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर त्याचा पार्ट 1 पार्ट 2 असं येईल. समजा गोकर्णाख्यानाची कथा थोडी मोठी आहे, मग अशा वेळेला ती जर आपल्याला हे करायची असेल तर तिचं कदाचित पार्ट 1 पार्ट 2 अशी येईल, किंवा संपूर्ण एकच कथा येईल. ही कथा जी असेल, ज्या पद्धतीने ही प्रेझेंट होईल ती तुम्ही लिहूनही घेऊ शकता. आता ज्या ज्या भागवत प्रेमींना कथा शिकायची असेल त्यांनी हे संपूर्ण लिहून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे. आणि याच्याविषयी आपल्याला काही जर शंका असतील त्या तुम्ही आम्हाला फोनवरती विचारू शकता. व्हिडिओच्या माध्यमातून त्यामध्ये नंबर आमचे दिलेले आहेत. आणि आपल्याला हे संपूर्ण नोट्स जर उपलब्ध करून घ्यायचे असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. आणि कोणत्याही माध्यमातून आपला व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोचला असेल तर कृपा करून आपण तो अजून गरजूंपर्यंत, भागवत प्रेमींपर्यंत आणि आपल्या समस्त धर्मप्रचारकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम सर्वांनी करायचं आहे, अशी राधा राणीच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या वतीनं तुम्हाला माझ्याकडून विनंती आहे. आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे की जर आपण हा व्हिडिओ बघितला आणि बघितल्यानंतर याच्या खाली कमेंटमध्ये फक्त आपण राधा राधा असे 2च अक्षरं लिहायची, बाकी लिहू शकता. काही सूचना करायच्या असतील, काही महत्त्वाची माहिती विचारायची असेल हे तर कराच. पण हा व्हिडिओ जर काही माध्यमातून आपल्याकडे आलेला असेल तर आपण सहज राधा राधा असे शब्द टाईप करा आणि आपल्या जीवनामध्ये राधा राणीची परमकृपा प्राप्त करून घ्या. आपला दिवस शुभ जावो. राधे राधे. श्याम मिला दे, श्याम मिला दे.